रस्त्यावर उतरू शकत नाही, परंतु आज जनतेसाठी घेतलेला जन आक्रोश मोर्चा आहे. जे काही सरकारला दिलेले मंत्री आहेत, सरकारने दिलेले जनतेला मंत्री आहेत, हे मंत्री कुठेतरी बिनधास्त वागतात आहे. त्यांच्या वक्तव्यावरती कुठला ताळमेळ नाही. विधानसभेमध्ये रम्मी खेळतोय, एक स्वतःचा डान्स बार काय, हे पैशाची थैली. म्हणजे ते सामान्य माणसाने 5 लाख घरात ठेवले तर त्याच्यावरती ईडी किंवा इन्कम टॅक्स येऊन धाड मारते. पोलीस म्हणतात पैसे कुठं. हे एवढे पैशांनी बॅग भरलेले आहेत तरी त्या मंत्र्याला जरा सुद्धा जाब विचारत नाही. संजय गायकवाड सारखे मंत्री आमदार आहेत जे त्या कमिटीवरती अध्यक्ष आहेत मला वाटते, परंतु ते अध्यक्ष असताना पण त्यांनी ज्या सामान्य म्हणजे मला वाटते तो वेटर होता त्याच्या कानपाडात मारले किंवा त्याला बॉक्सिंग टाईप मारला. हे कितपत योग्य आहे? ही जनतानी दिलाय, बहुमत दिलाय. या बहुमताचा ते आदर करत नाही, त्या बहुमताचा अनादर करतात आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या जागेवर, त्यांना जनता जागेवर आणण्यासाठी हा सगळा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा प्रयत्न आहे की जे काही मंत्री आहेत त्यांनी सन्मानाने वागावे लोकांशी. आज कृषी मंत्री आहेत, शेतकरी आत्महत्या करतात आहे, परंतु रम्मी खेळण्यामध्ये ते दंग आहेत. मी तर विधानसभेमध्ये 3 आठवडे विधानसभा झाल्या, कोकाटेंना बोलताना बघितलंच नाही. म्हणजे असे मंत्री काय गरज काय महाराष्ट्राला? जे कार्यक्षम असतील मंत्री त्यांना करा, चांगल्या उमेदीचे मंत्री असतील जे लोकांसाठी काम करत असतील त्यांना मंत्री म्हणून की आज बहुमत तुम्हाला मिळालं काही करू शकता. याचा अर्थ नाही की कुठलाही काही प्रस्ताव आला तर त्याच्यावरती वन साइड होते. तर ते चांगले प्रस्ताव त्यांनी आणावं आणि चांगल्या लोककालीन काम करावं असं आमचं मत आहे. अधिवेशनामध्ये देखील हाच मुद्दा गाजला होता. अधिवेशनामध्ये देखील वादग्रस्त मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती, पण कारवाई होताना दिसली नाही. अखेर रस्त्यावरचा लढा पुन्हा शिवसेनेला हाती घ्यावा लागतो. नाही, म्हणून मगाशीच म्हटलं ना, त्यांची मेजॉरिटी आहे. त्यामुळे ते किती ओरडला, आम्ही किती ओरडलो विधानसभेत तरी तो म्हणजे अपूर्ण आपले आमदार अपूर्ण आहेत, थोडे कमी आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आमदार तिथे विधानसभेत आम्ही काही करू शकत नाही. पण नेहमी उद्धव साहेब नेहमी म्हणतात की भले विधानसभेत तुमची ताकद आहे, परंतु रस्त्यावरती आमची ताकद आहे आणि तेच आज जनतेच्या माध्यमातून दाखवून द्यायचं. तीच ती वेळ का पुन्हा रस्त्यावरची ताकद दाखवून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाची ताकद दाखवण्यात? नाही, आता ती वेळ आलेली आहे. किती सहन करायला काहीतरी मर्यादा असतात. म्हणजे मंत्री किंवा सत्ताधारी आमदार आपल्या मनाप्रमाणे वागतात, त्यांना जनतेचा काही पडलेला नाही. यामध्ये प्रश्न असा सुद्धा आहे की ज्या प्रकारे राजीनामा घ्यावा अशी मागणी तुमची होती, मात्र केवळ मंत्र्यांची अदलाबदल करण्यात आली, त्यामुळे सरकार या सगळ्याला पाठिंबा देते असं वाटतं का? सरकारची ती भूमिका आहे. भले आता देवेंद्र फडणवीस म्हणजे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री या नात्याने चांगले बोलतात, पण ते कृती करताना ते जरा डगमगतात असं आम्हाला वाटतं. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.